खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या 12 तासांच्या ताबडल्या मुसक्या. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिरूर कासार पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. ही खळबळजनक घटना 26 एप्रिल रोजी रात्री 7:30 ते 8:30च्या दरम्यान घडली होती. शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या हेलिपॅडच्या मोकळ्या जागेत सुमित सुशील गवते या 17 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा बीड आणि शिरूर कासार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत आरोपींना जेरबंद केले. या प्रकरणात पोलिसांनी 23 वर्षीय रुस्तुम गवते आणि 20 वर्षीय सूरज नागरगोजे या 2 मुख्य आरोपींसह 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.